नमस्कार. स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी. तर त्यासाठी मी ही पाव किलो गवार घेतलेली आहे. तर आता त्याला स्वच्छ कसं करायचं, निवडायची कशी हे दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हा जो देठाकडचा भाग असतो हा असा तोडून टाकायचा आणि हे बघा हे असं ह्याचे ज्या शिरा असतात त्या काढून काढून आपल्याला हे असं तोडून घ्यायचे आहेत शेंगा. हे बघा अशा पद्धतीने आपण हे तोडून घेणार आहोत. हे बघा आता अशा पद्धतीने मी हे सगळे गवार तोडून घेणार आहे. तर हे बघा गवारीच्या शेंगा मी निवडून घेतलेला आहे. हे बघा तरी बघा मी गवार स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर आता आपण पहिल्यांदा गवार भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी मी थोडंसं तेल टाकणार आहे कढईमध्ये आणि ही गवार आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची तेलावर. तर हे बघा आपण गवार भाजून घेतलेली आहे. हे बघा थोडे थोडे असे काळसर डाग पडलेले आहेत त्याला, इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर ही बघा मी हे एका ताटामध्ये आता काढून घेतलेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर हे बघा त्यासाठी मी हे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता जिरे टाकूयात आपण. त्यानंतर कढीपत्त्याची पाने, जिरे तडतडले चांगले कढीपत्त्याची पाने. त्यानंतर यामध्ये लसूण टाकायचे आपल्याला. भरपूर सारा लसूण घेतलेला आहे मी. आता लसूण चांगला आपल्याला तेलावर थोडासा तळून घ्यायचा आहे. आता लसूण आपलं छान असं तेलावर परतून झालंय. तर त्यामध्ये ही भाजून घेतलेली गवार टाकायची आपल्याला. हे बघा आपण तेलावर गवार परतून घेतलेली आहे. आता मी झाकण लावून घेणार आहोत आणि पाणी टाकून घेणार आहे गवार शिजण्यासाठी. गवार आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. तर हे बघा आपल्याला 5 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण उघडून बघूया. तर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आपल्याला. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर काळा मसाला आणि थोडासा लाल तिखट. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. यामध्ये आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचं आणि याला छान परतून घेऊन अजून 2-3 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची भाजीला. तर आता थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आपल्याला थोडं आणि अजून 1-2 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची. तर हे ताटावरचं पाणी आपल्याला तसंच ठेवायचं. अजून 1-2 मिनिटंही वाफेवर शिजू द्यायचे गवार आपल्याला. तर हे बघा 4 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकून उघडून बघूया. तर बघा आपली भाजी छान अशी शिजलेली आहे.
हे बघा. तर आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर आपली मस्त अशी चमचमीत गवारची भाजी तयार आहे. हे बघा. तर ही बघा, आपली गवारची भाजी आता तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.